मधुर रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी गुळपापडी बनवणार आहोत। थंडीमध्ये ही गुळपापडी खाणे शरीरासाठी खूप चांगले असते आणि आपण ही गुळपापडी बनवताना त्यात डिंक वापरणार आहोत, त्यामुळे ती जास्तच पौष्टिक होणार आहे। तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूयात आजची आपली रेसिपी। ही गुळपापडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। ही गुळपापडी बनवण्यासाठी मी इथे 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे। हे नॉर्मल गव्हाचे पीठ आहे, ज्याच्या आपण रोज पोळ्या बनवतो ते गव्हाचे पीठ मी व्यवस्थित चाळून घेतलेले आहे। 1 कप गव्हाच्या पिठासाठी आपल्याला अर्धा कप गूळ वापरायचा आहे आणि अर्धा कपच साजूक तूप वापरायचे आहे। मी इथे मेजरमेंटसाठी मेजरिंग कपचा वापर केलेला आहे। तुम्ही याऐवजी एखादा बाउल किंवा वाटीचे प्रमाणही घेऊ शकता। त्याचबरोबर मी इथे पाव कप डिंक घेतलेला आहे। डिंक वापरणे ऑप्शनल आहे, पण डिंक घातल्यामुळे गुळपापडी जास्त पौष्टिक बनते आणि त्याचबरोबर त्यामध्ये एक क्रंचीनेस येतो आणि गुळपापडी खायला जास्त स्वादिष्ट लागते। त्याचबरोबर आपण इथे अर्धा चमचा इलायची पावडर आणि अगदी चिमूटभर मीठ घेतलेले आहे। मी इथे पॅन गरम करायला ठेवले आहेत। सर्वात आधी आपल्याला डिंक फ्राय करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी अर्धे साजूक तूप यामध्ये घालून घेते आहे। एक डिंकाचा तुकडा घालून आपण चेक करणार आहोत तूप बरोबर गरम झाले आहे की नाही। आणि डिंक इथे छान फुललेला आहे, म्हणजे आपले तूप व्यवस्थित गरम झालेले आहे। थोडा थोडा डिंक घालून आपल्याला तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। डिंक फ्राय करताना आपल्याला गॅस कमी आचेवर ठेवायचा आहे, ज्यामुळे तो आतपर्यंत व्यवस्थित फ्राय होतो आणि कच्चा राहत नाही। आणि इथे डिंक छान फुलून आलेला आहे आणि व्यवस्थित फ्राय झालेला आहे। अशाच प्रकारे आपल्याला सर्व डिंक फ्राय करून घ्यायचा आहे। आता याच पॅन मध्ये आपल्याला गव्हाचे पीठ घालून घ्यायचे आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित खमंग भाजून घ्यायचे आहे। हे पीठ भाजताना आपल्याला गॅस कमी आचेवरच ठेवायचा आहे, गॅस अजिबात मोठा करायचा नाही। गॅस मोठा ठेवला तर पीठ व्यवस्थित भाजले जाणार नाही, ते करपण्याची शक्यता असते आणि ज्यामुळे आपल्या गुळपापडीची टेस्टही स्पॉइल होऊ शकते। पीठ छान खमंग भाजले की गुळपापडी जास्त स्वादिष्ट लागते। हे पीठ भाजताना आपल्याला मध्ये मध्ये यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचे आहे। सगळे साजूक तूप आपण एकदम घालणार नाही आहोत। हे पीठ आपल्याला कंटिन्यूअस हलवत राहायचे आहे। अजिबात पीठ आपल्याला पॅन मध्ये सोडायचे नाहीये, नाहीतर ते करपण्याची शक्यता असते। आता तुम्ही बघू शकताय पिठाचा कलर थोडासा चेंज झालेला आहे। पुन्हा आपण 2 चमचे साजूक तूप घालून घेतो आहे। जोपर्यंत पीठ पॅन मधून सुटत नाही किंवा तूप सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहे। आणि आता उरलेले साजूक तूप मी घालून घेतलेले आहे। 1 कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप साजूक तूप हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। आणि तुम्ही बघू शकताय आता आपले मिश्रण छान ओलसर झालेले आहे। आणखी थोडा वेळ आपण ते भाजून घेणार आहोत। जोपर्यंत पिठाचा छान खमंग वास येत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान भाजून घ्यायचे आहे। आणि आता आपले पीठ व्यवस्थित भाजून झालेले आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे पीठ थोडेसे आपल्याला कोमट होऊ द्यायचे आहे। तोपर्यंत मी अशा प्रकारे एका प्लेटला साजूक तूप लावून घेतले आहे। त्याचबरोबर आपण जो डिंक फ्राय करून घेतला होता तो आपल्याला मिक्सर मध्ये काढून बारीक वाटून घ्यायचा आहे। आणि गव्हाचे पीठ इथे थोडे कोमट झालेले आहे, आपल्याला ते पूर्णपणे थंडही नाही करायचे। आता या स्टेजला आपल्याला त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ तुम्ही चाकूने कापून घ्या किंवा किसून घ्या, ज्यामुळे तो लवकर मेल्ट होईल। जर पीठ खूप गरम असताना आपण गूळ घातला तर ते मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते आणि ज्यामुळे त्याच्या वड्या बनवता येत नाही। 1 कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप गूळ हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे, पण तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण थोडे वाढवले तरी चालेल। आता आपण यात चिमूटभर मीठ, इलायची पावडर आणि वाटेला डिंकही घालून घेतलेला आहे। आणि आता सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। गूळ आपला व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आणि मिश्रणही छान एकजीव झालेलं आहे। आता आपण हे प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि लगेचच आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित प्लेटमध्ये थापून घ्यायचे आहे। आता मिश्रण थोडे ड्राय वाटत आहे, पण आपण जसे जसे ते प्रेस करू तसे तसे ते व्यवस्थित बाइंड होणार आहे। अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा एखाद्या पेला किंवा वाटीच्या साहाय्यानेही आपण ते व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे।
सर्व मिश्रण मी व्यवस्थित प्रेस करून घेतले आहे. आपण ते थोडेसे कोमट करून घ्यायचे आहे आणि लगेचच त्याच्या वड्या पाडायच्या आहेत. आणि इथे आपले गुळपापडीचे मिश्रण एकदम परफेक्ट बनलेले आहे. त्याच्या व्यवस्थित वड्या पडत आहेत. काप करताना गुळपापडी अजिबात मोडत नाहीये किंवा तिचा भुगाही होत नाहीये, म्हणजे गुळपापडी व्यवस्थित बाइंड झालेली आहे. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे. आणि गुळपापडी इथे पूर्णपणे थंड झालेली आहे. आपण आता याच्या वड्या काढून बघूयात. तुम्ही बघू शकताय की वड्या खूप इझिली आपल्या निघत आहेत, अजिबात त्या तुटत नाहीयेत. आणि एकदम परफेक्ट अशी आपली गुळपापडी इथे तयार झालेली आहे. तुम्हीही अशा पद्धतीने गुळपापडी नक्की ट्राय करून पहा आणि तुमची गुळपापडी कशी बनली हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझी नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.